कोपरगाव नगर परिषदेत सत्ता समीकरणे निर्णायक टप्प्यावर. बंडखोर व अपक्षांना 5 वर्षाचा पाठिंबा देण्याची आमदार आशुतोष काळेंची खुली ऑफर. कोपरगाव नगर परिषद निवडणुकीनंतर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने निर्णायक भूमिका बजावणाऱ्या बंडखोर व अपक्ष नगरसेवकांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आगामी काळात उपनगराध्यक्षपद व विविध विषय समित्यांसाठी गरज भासल्यास भाजपासोबत इतर चिन्हांवर निवडून आलेल्या तसेच ठाकरे शिवसेनेतील बंडखोर व अपक्ष नगरसेवकांना 5ही वर्ष ठाम पाठिंबा देण्याची खुली ऑफर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. ही घोषणा त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. कोपरगाव नगर परिषदेचा निकाल काल दुपारी जाहीर झाला असून यामध्ये भाजप कोले गटाने 19 जागा जिंकून आघाडी घेतली तर आमदार आशुतोष काळे गटाला 11 जागांवर समाधान मानावे लागले आहे. ठाकरे शिवसेनेच्या 4 बंडखोर उमेदवारांसह अपक्ष 1 कब्बशी या उमेदवाराने 1 जागा जिंकत एकूण 5 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे हे नगरसेवक सत्ता समीकरणात किंग मेकरच्या भूमिकेत आले असून त्यांची वाटाघाटी करण्याची ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे. 5 वर्षा या पार्श्वभूमीवर भाजपाकडे उपनगराध्यक्षपद पदांसह विषय समित्यांमध्ये निर्णायक वाटा मागण्याची शक्यता बळावली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज आमदार आशुतोष काळे आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार ओमप्रकाश कोयटे म्हणजेच काका कोयटे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार काळे यांनी स्पष्ट भूमिका मांडत सहकार्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी काका कोयटे यांनीही माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत शहराच्या विकासासाठी व्यापक समितीची गरज असल्याचे मत मांडले आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. निकाल जाहीर झालेले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार थोड्याफार मताच्या फरकाने 400 मताच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे. नेमकं काय पराभवाचं कारण काय तुम्हाला वाटतं? नाही, पराभवाचे कारण आम्ही शोधतोय काय काय कुठे कुठे चुकलंय. पण एकंदरीत जो काही थोडासा वेळ जास्त निवडणुकीमध्ये वाढला त्याच्यामुळे जे काही बदनामीचे प्रकार असतील, दबदाटीचे प्रकार असतील, फसवणुकीचे प्रकार असतील, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी किंवा काही आमिष दाखवणं असेल या गोष्टी त्या ठिकाणी वाढल्या. आता 2 तारखेला मला खात्री आहे का नगराध्यक्षांसह 18 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील असा प्रकारचा निकाल 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये झाला असता. ठीक आहे, तर जरतरच्या गोष्टीला अर्थ नसतो. तर 409 मतं म्हणजे फार 0.94% एवढंच मताधिक्य त्या ठिकाणी कमी पडलं आणि त्याच्यासाठी किती परिश्रम त्यांना घ्यावे लागले. म्हणजे वास्तविक पाहता 9 वर्ष एक उमेदवार तयारी करतोय आणि आमचं 40 दिवसाचा उमेदवार आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता एक चांगल्या प्रकारचं निवडणूक झाली. जरी पराभव झाला असेल नगराध्यक्षपदाचा, नगरसेवक थोडेफार कमी आले असतील. आमचे 3 नगरसेवक त्या ठिकाणी कमी मताने 100च्या आत 50च्या आत 3 गेले, 57 मतांनी 1 गेलाय. तेव्हा एकदमच फार चित्र हे एकदम वाईट आहे. मताची आकडेवारी जर बघितली घड्याळाची आणि कमळाची तर दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. कमळाचे जे उमेदवार त्यांना 10,000 काहीतरी मतं आहे आणि घड्याळाचे जे काही उमेदवार आहे 17,000 काहीतरी मतं त्यांना आहेत. फार मोठा फरक त्याच्यामध्ये आहे. आमचा पूर्ण पॅनल घड्याळाचा आहे आणि त्यांचा पॅनल सगळा मिक्स पॅनल होता. लोकसेवा आघाडी, अपक्ष असे सगळे होऊन त्या ठिकाणी तो पॅनल त्या ठिकाणी निवडून आला. तर मागच्यापेक्षा 2016पेक्षा चांगला निकाल आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जरी निकाल काही लागलेला असेल याचा आणि दुसऱ्या निवडणुकीचा अर्थार्थी काही संबंध नसतो. कारण प्रत्येक निवडणुकीकडे मतदार त्या निवडणुकीकडे वेगळ्या पद्धतीने बघत असतात. तो निवडणुकीचा निकाल ते वेगळ्या पद्धतीने घेत असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही काही ही निवडणूक झाली म्हणून असं झालं असतं तसं झालं असतं असं काही नसतं. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. आपण जर बघितलं तर विजयानंतरच्या प्रतिक्रियेमध्ये विवेक कोल्हे असे म्हणाले की जे म्हणत होते की आम्ही त्यांना थांबवले गेलो नाही विधानसभेला जर मी उभा राहिलो असतो तर काय चित्र असतं त्यांनी या निकालावरून पाहून घ्यावं.
याच्यावर काय वाटतं? नाही, निकाल विधानसभेची निवडणुकीमध्ये मी काही थांबवायला गेलो नव्हतो. ते स्वतःहून थांबले आणि आम्हाला म्हणजे मला महायुती म्हणून मला पाठिंबा दिला. मी तर त्यांना ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये सामील झालेली होती त्या दिवशी सांगितलं होतं का तुम्हाला तिकीट मिळणार नाही, तुम्ही दुसऱ्या पक्षात निघू शकता. तर त्याला त्यांनी जरा लाईटली घेतलं आणि होता दम तर जाऊन यायचं होतं. कळलं असतं ना. 5 वर्षामध्ये जे काही कामं मी केली मागच्या 5 वर्षामध्ये ते का झाली नाही हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय आहे. आणि मग याचा विचार जनतेने केला का 5 वर्षामधल्या आणि पहिल्यांदा काळे परिवार सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. उलट त्यांच्याकडे 40 वर्ष कायम सत्ताधारी आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब हे 10 वर्ष विरोधी पक्षाचे आमदार होते. विरोधी पक्षाचा आमदार आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार याचा फरक काय मी मागच्या 5 वर्षामध्ये दाखवून दिलं. आणि म्हणून कामाचा जो काही आवाका बघितला सर्व त्यांनी उभे आडवे सगळे घेऊन झाले आणि त्यांना लक्षात आलं हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्याच्या आपण शांत बसलेलं बरं. आणि पक्षाचा आदेश मानला तर ठीक, पक्षाने पण मग त्या पद्धतीने दाखवलं असतं का काय असतं ते. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल देखील मनापासून आभार. खरं तर या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाकरता माझा 409 मतांनी पराभव झालेला आहे. पराभव हा पराभवच असतो. 1 मतानं हो की हजारो मतांनी हो. त्याच्यामुळे हा पराभव मी आणि आमचा पक्ष नम्रपणे स्वीकारित आहोत. परंतु त्याचबरोबर काही गोष्टी जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मी खरं तर अनेक वर्षापासून राजकारणात नव्हतो. मी केवळ समाजकार्य करीत आलेलो आहे. राजकारणाच्या दृष्टीनं या समाजकारणाकडे मी कधी बघितलेलं नाही. त्याचप्रमाणे कोल्हे गटाची गत 40 वर्ष एकतर्फी सत्ता नगरपालिकेवर आहे. त्याच्यामुळे त्यांचे उमेदवारसुद्धा गेले 40 वर्षापासून कार्यरत होते. आणि मी केवळ आशुतोष दादांच्या कामामध्ये जे अडथळे विरोधक आणत होते, ज्या विकास कामांना विरोध करीत होते, त्यामुळे आशुतोष दादांच्या विकासाच्या कामाला साथ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानं या निवडणुकीत उतरलो होतो. एका बाजूला 40 वर्षाची सत्ता, त्याविरोधात माझा प्रचार फक्त 40 दिवसच झाला. बरोबर 40 दिवस तुम्ही मोजून बघा. 40 वर्ष विरुद्ध 40 दिवस. तरीसुद्धा जे काही मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले आहेत किंवा मला मिळालेले आहेत, मला 43,246 मतापैकी 18,094 मतं मिळाली आणि समोरच्या उमेदवाराला 18,503 मतं मिळाले. परंतु सत्तेवर आलेल्या पक्षानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि जनतेने लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना जरी 18,503 मतं मिळालेले असले तरी मला आणि इतर उमेदवारांना मिळून केलेल्या मतांची बेरीज केली तर ती तब्बल 24,357 इतकी होती. म्हणजे सत्ताधारी पक्षाला मिळालेले मतं फक्त 43% आहेत आणि त्यांच्या विरोधात तब्बल 57% मतं आहेत. या 57% मतांचा आदर त्यांनी नगरपालिका चालवताना केला पाहिजे. आणि त्यांना मिळालेल्या 18,503 मतामध्ये सुद्धा हे मतं सगळे कमळाचे नाही. माझ्याकडे जी आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाहीत त्या छत्रीच्या आणि इतर उमेदवारांचे सुद्धा मतं आहेत. इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर तालुक्यांमध्ये जे काही कमळ फुललं त्या पद्धतीनं कोपरगावात कमळ फुललेलं दिसत नाही. आणि जे काही फुललं ते गुंडगिरीच्या जोरावर, ते धनशक्तीच्या जोरावर. आज आशुतोष दादा आणि आम्ही सगळ्या उमेदवारांकडून जो आढावा घेत होतो त्यात या धनशक्तीचा आणि दांडगईचा
अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला. मी ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागात तर संपूर्ण कोल्हे कुटुंबाला येऊन थांबावं लागलं आणि गुंडगिरी करावी लागली. त्यामुळेच मी पुन्हा सांगतो की हा गुंडगिरीचा सुद्धा विजय आहे. आमचे जे काही 11 उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं नगरपालिकेच्या कामकाजात निश्चितपणे सहकार्य राहील. परंतु नगरपालिकेचं कामकाज हे प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे ज्या ज्या ठिकाणी होईल त्याच ठिकाणी आमचं सहकार्य राहील. आणि कोपरावच्या विकासाच्या कामात तर आमचं नेहमीच सहकार्य राहील. विरोधी पक्षांनी जो आत्तापर्यंत आशुतोष दादांच्या विकासाच्या कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तसा खोडा आम्ही अजिबात घालणार नाही. विकासाच्या कामाला आम्ही नक्की साथ देऊ. परंतु ज्या ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून चुकीचं काम केलं जाईल त्याला आमचे 11 नगरसेवक हे खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुद्धा शहरामधून त्याला खंबीरपणे विरोध करतील याची नोंद विरोधी पक्षांनी घ्यावी असं या पत्रकार परिषदेमध्ये माझं सर्वांना आव्हान आहे. आणखी एक बाब मी निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की या निवडणुकीमध्ये समता या नावाला टार्गेट केलं गेलं. ही निवडणूक काही समता पतसंस्थेची नव्हती, परंतु काही थकबाकीदारांना हाताशी धरून, जे थकबाकीदार गुन्हेगार आहेत, ज्या थकबाकीदारांनी पतसंस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांना हाताशी धरून विरोधकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांनी किती बदनामी केली मी ठामपणे सांगू इच्छितो की समताच्या ठेवीदारांचा विश्वास हा आमच्यावर अटळ आहे. आणि थकबाकीदारांवर जे काही आम्ही कारवाई करतो किंवा जी काही वसुलीची कठोर कारवाई करतो ती ठेवीदारांच्या हिताकरता करतो. ठेवीदारांच्या ठेवींचं रक्षण झालं पाहिजे त्याकरता थकबाकीदारांवर आम्ही कारवाई करतो. आणि ती कारवाई याच्या पुढं सुद्धा खंबीरपणे, कठोरपणे, परंतु कायदेशीररित्या चालूच राहील. विशेषतः ज्या पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या, ज्या पद्धतीचे पत्रकं वाटले गेले, कोपरावच्या राजकारणात खचितच असा कधी प्रसंग आला असेल. शेवटच्या दिवशी सुद्धा माझ्या विरुद्धचे परिपत्रकं रस्त्यावर फेकण्यात आले. घरात वाटा ना तुम्ही, रस्त्यावर फेकण्यात आली परिपत्रकं. आणि अशा पद्धतीनं समताला जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामधून मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमचं अभेद्य कवच आहे. आम्ही त्याला नेहमीच म्हणत आलेलो आहे की समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना अभेद्य सुरक्षा कवच आहे. आणि त्या सुरक्षा कवचाला कुठे देखील धक्का पोहोचलेला नाही. आजही समता पतसंस्थेच्या 99.28% ठेवीदारांच्या 55 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहे. ही विरोधकांना आम्ही दिलेली काय म्हणणार त्याला उत्तर आहे. विरोधकांनी आमच्यावर किती जरी टीका केली त्याला ठेवीदारांनीच उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे समताचं हे अभेद्य सुरक्षा कवच आहे. यापूर्वी खरं तर मला 3 ते 4 वेळा निवडणुकीच्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला मी काही एक व्हिडिओ प्रकाशित केला होता. त्याच्यामधून कसे मला धोके देऊन मला पराभवाला सामोरं जावं लागलं हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. यावेळी जो पराभव झाला, अशा प्रकारची धनशक्ती आणि दंडुकेशाही यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीत मला पाहावयास मिळालेली नाही. परंतु या गुंडशाहीला देखील आम्ही निश्चितपणे पुरून उरणार आहोत. पूर्वी जेव्हा माझा पराभव झाला त्यावेळेस तर माझ्या पाठीमागं मी ज्या पक्षातर्फे निवडणूक लढवायचो त्याचे नेतेसुद्धा माझ्या मागं नाही उभे राहिले. परंतु आज आशुतोष दादा आणि काळे कुटुंबीय माझ्या मागं खंबीरपणे उभे आहे. त्याच्यामुळे मला हे जनतेची लढाई, यापूर्वी जसं समाजकारण माझं चालू होतं, आता तर मला काळे परिवाराची साथ मिळाली समाजकारण करायला. तर हे माझं समाजकारण काळे परिवाराच्या माध्यमातून, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि जनतेच्या पाठिंब्यावर निश्चितच चालू राहणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.